बोलबच्चन देऊन वयस्कर नागरिकांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 2 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने केली अटक। वयाने मोठे असणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून तुमची सोन्याची चैन मस्त आहे, मला सुद्धा अशीच बनवायची आहे असे सांगून त्यांची चैन बघायला घेऊन नंतर ती त्यांच्या खिशात टाकली असे सांगून चैन घेऊन पसार होणारे तर महिलांना गाठून पुढे श्रीमंत माणसाचे लग्न सुरू असून ते साड्या वाटत आहेत, तुमच्या गळ्यात सोनं असेल तर तुम्हाला साडी मिळणार नाही असे सांगून ते सोनं काढून पिशवीत बांधून परत त्यांना देणारे। त्या दरम्यान हातचलाखी करून सोनं घेऊन लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरांना ठाणे गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली आहे। याबाबत वारंवार तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे व टीम यांचे तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता याबाबत कोणताही सुगावा किंवा माहिती नसताना तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मार्फत आरोपींच्या बाबतीत खात्रीशीर माहिती काढून अनिल कृष्णा शेट्टी वय 43, रमेश विजय कुमार जयस्वाल वय 47 या अंबरनाथ येथे राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। त्यांच्यावर 420-34 प्रमाणे गुन्हे दाखल करून सखोल चौकशी केली असता त्यांनी ठाणे येथील 11 ठिकाणी गुन्हे केल्याचे व मुंबई येथे 5 गुन्हे केल्याचे कबूल केले। त्याप्रमाणे या आरोपींकडून 17,28,000 रुपयांचे 240 ग्रॅम सोने हस्तगत केले। हे आरोपी काहीही कामधंदा न करता फक्त लोकांना फसवणूक लुटण्याचे काम करत होते। हे दोन्ही आरोपी नुकतेच जेलमधून सुटून आले होते। जेलमधून बाहेर येताच त्यांनी परत आपले धंदे सुरू केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली। तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा भुरट्या चोरांच्या भूलथापांना बळी न पडता अशा प्रकारे कोणी फसवत असेल तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आणि बाकीच्याही आसपासच्या कमिशनरेटमध्ये बतावणीचे बऱ्याच घटना या ठिकाणी झालेल्या निष्पन्न झाल्या होत्या। त्या अनुषंगानं हे आरोपी आपल्याला याच्यामध्ये मिळणं अपेक्षित होतं। त्या अनुषंगानं युनिट 4चे सिनियर PI राजू सोनवणे त्यावेळेचे आणि सिनियर PI आता चार्ज घेतलेला अशोक कोळी आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की एका ठिकाणी हे आरोपी येत आहेत। त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि या ट्रॅपमध्ये 2 आरोपी आपल्याला मिळाले। त्याच्यामध्ये अनिल कृष्णा शेट्टी हा राहणारा भालगाव अंबरनाथचा आहे आणि रमेश विजयकुमार जयस्वाल हा राहणारा अंबरनाथचाच आहे। हे दोघं आपण त्यांना ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळजवळ इंट्रोगेशनमध्ये आपल्या पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालयामधले 11 गुन्हे याच्यामध्ये ओपन झालेले आहेत आणि मुंबई पोलीस आयुक्तालयामधले जवळजवळ 5 गुन्हे ओपन झालेले आहेत। या ज्या 11 गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळजवळ 24 तोळे सोनं यांनी यामध्ये बतावणी करून फसवणूक करून नागरिकांच्याकडून घेतले होते। तर हे 24 तोळे जे 240 ग्रॅम दागिने आपण आणि हे 3 महिन्यापूर्वीच बाहेर आलेले होते आणि पुन्हा हे बतावणीचे गुन्हे यांनी केलेले निष्पन्न झालेलं आहे। तर अतिशय चांगलं डिटेक्शन या ठिकाणी युनिट 4नं केलेलं आहे। यामध्ये ACP डिटेक्शनवर निलेश सोनवणे, सिनियर PI अशोक कोळी, सिनियर PI राजू सोनवणे आणि त्यांच्या टीमनं अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। याच्यामध्ये आणखीनही काही नावं निष्पन्न होत आहेत। असे बतावणी करणारे जे आरोपी आहेत आणखीन काही नावं निष्पन्न होत आहेत। त्याच्यामध्ये तेही आपण अरेस्ट करून आणखीन काही गुन्हे याच्यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर त्यावरतीही आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। मध्ये नागरिकांना फसवण्याची यांची पद्धत होती की एक मोठा व्यक्ती आहे असं ते प्रिडिक्ट करत होते आणि दुसरा त्याचा PA वगैरे असल्यासारखं आणि ह्या जो मोठा व्यक्ती एक आहे हा नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही चेष्टा करतो अशा पद्धतीनं दाखवून त्यांच्या दागिने काढून घेऊन हातचलाकीनं हे तिथून काढून घ्यायचे आणि परत त्यांच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या पर्समध्ये दागिने ठेवलेत अशा पद्धतीने हे प्रिडिक्ट करायचे आणि तिथून पसार व्हायचे। तर अशा पद्धतीचं बतावणी आहे। बतावणीचे आणखीनही काही मोडस त्यांचे असतात की पुढं मोठं लग्न चालू आहे, त्याच्यामध्ये साड्यांचं वाटप चालू आहे आणि आपल्या अंगावरचे दागिने बघितल्यानंतर आपल्याला साडी मिळणार नाही, ते दागिने काढून ठेवा। मग ते काढून ठेवताना हे एकत्र करून ठेवतात आणि त्या हातचलाकीमध्ये त्यांच्या पर्समध्ये ठेवायच्या ऐवजी हे पसार करतात। अशा पद्धतीचं आहे। दुसरं पुढं नाकाबंदी चालू आहे,
त्या नाकाबंदीमध्ये पोलीस चेक करत आहेत. आपले दागिने तुम्ही काढून ठेवा, ते दागिन्यांचे पावती वगैरे मागत आहेत, अशा पद्धतीनं बतावणी केली जाते. नागरिक ह्यांना भुलून हे दागिने एकत्र काढून ठेवायच्या अनुषंगाने हे स्वतःच काढून घ्यायचे आणि पसरवायचे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बतावणी ह्या लोकांना करून, नागरिकांना करून यांच्याकडून हे लोक अशा पद्धतीनं दागिने घेऊन पसरवायचे. तर वेगवेगळ्या पद्धतीचे मोडस आहेत. नागरिकांना यामध्ये एकच आव्हान आम्ही करेल की अशा पद्धतीचं बतावणी करणारे किंवा असे अनोळखी व्यक्ती जर आपल्या दागिन्यांच्या संबंधित कोणी बोलत असेल तर कृपया त्याच्याबद्दल कॉन्व्हर्सेशन आपण टाळावं, संभाषण करू नये आणि आपण आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणाहून निघून जावं. नाहीतर ह्यामध्ये बतावणीमध्ये आपण फसणार. त्याच्यामध्ये निश्चित याच्यामध्ये जे काही यांचे जे सराईत जे आहेत त्यांचे प्रचंड असा आपला जे प्रभाव पाडण्याची जी क्षमता म्हणतो, हिप्नॉटिझम नाही म्हणू शकत, पण समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव पाडून आपण त्याची जी हातचलाखी आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना नागरिकांच्या लक्षात पण येत नाही की त्यांच्या पर्समध्ये ते दागिने ठेवलेत किंवा त्यांच्या खिशात ठेवलेत, काहींनी स्वतः लंपास केलेले आहेत. एवढी त्यांची त्याच्यामध्ये हातचलाखी आपल्याला दिसून येते.